आज आहे ना आपल्या प्रमोद सरांना गाडी घ्यायची होती बरं का. प्रमोद सर आवरून आलेले, आता आपण निघलेलो गाडी घ्यायला. हारपा किती मोठा येऊ. प्रमोद सर म्हणले पैसे किती जाऊ दे, पण हार असा नाद घ्यायचा ना, नादच झाला पाहिजे गावात. आता हार पॅक केलेला आहे, आपण जाणार आहे शोरूमला. प्रमोद सरांनी फुल घेतलंय, पण फुलावाली काही दिसत का नाही काय माहिती भाऊ. आता आपण एंट्री मारलेली शोरूमला. गोपी शेटला मला आहे ना डायरेक्ट आम्हाला आहे ना हार काढायला सांगितलं, त्याच्यामुळे आम्ही हारवीर घेऊन आता डायरेक्ट जाणार आतमध्ये. इथले सगळे लोक आमच्या दोघांकडेच पाहत होते, गोपी शेटकडून माझ्याकडे. म्हणलं काय झालं बा नेमकं. गोपी शेटला पुढे बसायची परवानगी नव्हती, म्हणून गोपी शेट डायरेक्ट आपलं मागे जाऊन बसले गुपचूप. आता अभिषेक गाडी चेक करू राहिलेत, पण मित्रांनो गाडी ही नाही, गाडी वेगळी. गाडी कोणती घेतली आम्ही तुमच्या लक्षातच आला असेल, कमेंट करून नक्की सांगा बरं का. माझ्या पाठीमागे जी गाडी दिसती तीच गाडी खरेदी केली प्रमोद सरांनी. चढ झालेला आहे बरं का लय. प्रमोद सरांनी तुम्हालाच नाही मला सुद्धा धप्पा दिलता. सकाळी उठल्या फोन केला, म्हणले सुमित आपल्याला गाडी घ्यायची, लवकर यावं लागेल. म्हणलं चला मग काय करता आता. प्रमोद सरांची गोपी शेटची घाईत भेट झाली. भरपूर दिवस झाले त्यांची गाठ भेट नव्हती, त्याच्यामुळे गोपी शेटने त्यांना मस्त कॉफी पाजली. गोपी शेट म्हणले मला नसलं तरी चालेल, पण प्रमोद सरांना आज नक्कीच कॉफी पाजणार मी. तुम्हाला तर माहिती आपले गोपी शेट किती चुंगुश आहे. तुम्हाला माहिती शोरूम मध्ये गेल्यावर आपल्याला फ्री कॉफी भेटत असते.